तर हिंगोली शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करण्यात येते आणि मोजणीला अडथळा आणल्यामुळे सरकारी कामात व्यत्यय आणल्यामुळे या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। कळमनुरी नांदेड महामार्गावर शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। तर परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। आमच्यावर गोळ्या झाडा, आम्हाला गोळ्या घाला, पण जमिनी आम्ही देणार नाही असं शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीतून शक्तीपीठ महामार्ग जातोय, मात्र बाधित शेतकऱ्यांनी कळमनुरी नांदेड महामार्गावरील शक्तीपीठ महामार्ग मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तीव्र विरोध दर्शवलेला आहे। बाधित शेतकऱ्यांसोबत माजी खासदार शिवाजीराव माने आणि अनेक शेतकऱ्यांनी महामार्ग विरोधात घोषणाबाजी देखील केली। शेतकऱ्यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केलेलं आहे, रस्ता अडवलेला आहे। तर दरम्यान बाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। मी उभा आहे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव या शिवारामध्ये आणि याच ठिकाणी जे आहे ते शक्तीपीठ महामार्गाचा तीव्र विरोध करत असताना शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाचा विरोध कशा प्रकारे दर्शविला जातो? शक्तीपीठाचा विरोध हा आमचा लोकशाहीच्या मार्गाने चालू आहे। आम्ही शांततेपणे शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं। आज सरकारने या ठिकाणी जमावबंदीचा आदेश देखील लागू देऊ द्या, जमावबंदी काही असेल आम्ही तयार आहोत। आमच्यावरती किती गुन्हे करायचे ते करा। आम्ही एवढं सोलून तुलाखून निघालोत। अहो तुम्ही हे काय, हे तर जुजबी आहे। हे आता आसमानी सरकार संकट आमच्यावरती कोसळलं। इथं आज सगळी पिकं गेलीत आमची, हाहाकार माजवलाय पावसानं, तरी आता आम्ही जिवंत राहायची क्षमता ही आमच्यात आहे। पोलिसांनी किती केसेस करू द्या, पण या सरकारला आम्ही डगमगणार नाहीत। हिंगोलीमध्ये बच्चू कडू साहेब आले होते आणि ते म्हणले होते की शक्तीपीठ महामार्गासाठी काहीही झालं तरी हरकत नाही, परंतु आम्ही छातीवर गोळ्या घ्यायला देखील तयार आहोत। मी स्वागत करतो बच्चू कडूंचं, आणि त्यांच्यासारखे इतर लोकप्रिय जर आमचे आमदार खासदार नेते जर आमच्या आंदोलनात आले तर आम्ही त्याचंही स्वागत करू। कारण शेतकऱ्याची जात ही एकच असते, तो कष्टकरी असतो, तो या देशाचा पोशिंदा आहे। या देशाच्या पोशिंद्याला सपोर्ट करणं हे प्रत्येक नेत्याचं, सरकारचं, सर्वांचंच काम आहे। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही हालतीत देणार नाही असं देखील या ठिकाणी बोलण्यात येत आहे। जय महाराष्ट्र न्यूज, कळमनुरी, हिंगोली।